आनंदी मंडळी, आत्तापर्यंत आपल्याला युगंधर आनंदीची खऱ्या अर्थाने रक्षण करता वेळेस दिसलेला आहे. पण खऱ्या अर्थाने पृथ्वी आनंदीचे रक्षण करता वेळेस आपल्याला दिसणार आहे. युगंधरचे लक्ष तर आनंदीवरती असतेच, पण आता युगंधर कारखान्यावरती काम करत असताना घरामध्ये त्याने सुनीताला आणि त्याचबरोबर शिल्पाला लक्ष ठेवण्यासाठी सांगितलेले असते. पण तरीसुद्धा विद्याधरची नजर त्या सर्वांना नजर चुकवत तो आनंदीवरती डोळा ठेवत असतो आणि त्याच गोष्टीचा आता तो गैरफायदा घेणार असतो. पण आता पृथ्वीला सर्व काही विद्याधरचा प्लॅन समजलेला असतो. आनंदी घरामध्ये एकटी आहे ते पाहून विद्याधर तिचा फायदा घेणार असतो आणि हे सर्व काही आता पृथ्वी पाहतो आणि पृथ्वी चांगल्याच प्रकारे विद्याधरला धडा शिकवणार असतो. आनंदीने सकाळी सर्वांसाठी नाश्ता केलेला असतो आणि त्याच वेळेला आनंदीला नौकरणीच्या साडीमध्ये पाहून विद्याधर मात्र खूप खुश होतो. विद्याधर विचार करतो, आत्तापर्यंत या घराची मालकीण होती म्हणजे युगंधरची ती बायको होती, त्यामुळे मला तिला हात लावता येत नव्हता. पण यापुढे आता ती नौकरणीच्या साडीमध्ये दिसणार, त्यामुळे नौकरीण म्हणून मी तर या घरामध्ये तिचा फायदा घेऊ शकतो ना. मी तिच्याकडून काही करून घेऊ शकतो. या घरामध्ये ती मालकीण आहे हे सत्य मुलांपासून लपवलं गेलं आहे, पण आता मी या गोष्टीचा गैरफायदा घेणार आहे आणि आनंदीकडनं वाटेल ते मी करून घेणार आणि याची भणकसुद्धा मी कोणाला लागू देणार नाही, असं म्हणत युगंधर आता खूप मोठा आनंदीचा गैरफायदा घेण्यासाठी खूप मनात प्लॅन करत असतो. आनंदीने सर्व घरातल्यांसाठी थालीपीठ बनवलेले असतात. ते आनंदीच्या हाताचे थालीपीठ खाता क्षणी पृथ्वी आणि मिताली अतिशय खुश होतात आणि त्यांना कुणाची तरी वेगळीच आठवण येते. पृथ्वी शिल्पाला म्हणतो, आत्तू हे थालीपीठ कोणी केले आहे? तर शिल्पा पृथ्वीला म्हणते, तू विसरलास का, या घरामध्ये सुनीता कूक आहे आणि ती सर्व काही डिशेस बनवते. थालीपीठसुद्धा सुनीतानेच बनवले आहेत. तर पृथ्वी सुनीताला म्हणतो, नाही आत्तू, मी सुनीता ताईंची हाताची टेस्ट ओळखतो. ते असे थालीपीठ कधीच बनवत नाही आणि याआधी पण मी अशा प्रकारचे थालीपीठ खाल्लेले आहेत. तर मितालीसुद्धा शिल्पाला म्हणते, हो आत्तू. पृथ्वी म्हणत आहे, ते अगदी बरोबर आहे. हे हाताचे थालीपीठ मी खाल्लेले आहेत. नक्की कोणी बनवले आहेत हे थालीपीठ? तर पृथ्वी किचनमधून सुनीताला आवाज देतो. पृथ्वी सुनीताला म्हणतो, सुनीता हे थालीपीठ कोणी बनवले आहेत? तर सुनीता विचार करते, हे थालीपीठ मी नाही बनवले, हे आनंदीताईंनी बनवले आहेत. पण त्यांना मी जर हे सत्य सांगितले की मी नाही, आनंदीताईंनी बनवले आहेत, लास्ट वेळेला आनंदीताईंनी मला खोटं बोलण्यासाठी सांगितले होते. नक्की सुनीताला काय करावे, काय सांगावे ते कळत नाही. पण घाबरलेली सुनीता विचार करते, लास्ट टाईम मी खोटं बोलले होते, त्याचे परिणाम आनंदीताईंना भोगावे लागले होते. पण यावेळेला मी असं करणार नाही, मी खरं तेच सांगणार आहे. यावेळेस आनंदीताईंनीच हे थालीपीठ बनवले आहेत, हे मी सर्व काही सत्य पृथ्वीदादांना सांगणार. तर सुनीता पृथ्वीला म्हणते, पृथ्वीदादा हे थालीपीठ आनंदीने बनवले आहेत. तर पृथ्वी सर्व काही थालीपीठ संपवतो आणि सुनीता शिल्पाला म्हणतो, माईला म्हणतो, माई तुम्हाला माहीत आहे का हे थालीपीठ कोण बनवत होते याआधी? तर माई पृथ्वीला म्हणतात, मी कसं विसरणार पृथ्वी, माझ्या मुलीच्या हातची चव आहे ती, समीदाच्या हाताची चव आहे. समीदा याच प्रकारे थालीपीठ बनवायची आणि तुम्ही ते थालीपीठ खूप आवडीने खायचे. बरेच वर्षानंतर मी सुद्धा हे थालीपीठ खाल्ले आहे. तर पृथ्वी माईला म्हणतो, हो अगदी बरोबर माई, मी सुद्धा खूप वर्षानंतर हे थालीपीठ अशा प्रकारे खाल्ले आहे. माझी आईसुद्धा याच प्रकारे थालीपीठ बनवायची. कुठे आहे आनंदी, तिला बोलवा, मला तिला परत हे थालीपीठ करायला सांगायचं आहे आणि निदान 8 दिवस तरी मी हे थालीपीठ खाणार आहे असं मला तिला सांगायचं आहे. तर आनंदी खाली येते. तर आनंदी युगंधरला बोलण्यासाठी वर गेलेली असते. युगंधरला ती सांगत असते की मुलांपासून तुम्ही हे लपवा की मी तुमची झालेली बायको आहे, जेणेकरून त्यांना वाईट वाटणार नाही. जर तुम्ही त्यांना सांगितले या घरामध्ये नवीन वादळ येऊ शकते आणि ते तुमच्यावरती खूप नाराज होऊ शकतात. माझ्यावरती हे काही सोपवा. वेळ आल्याच्या नंतर मी त्यांचा विश्वास जिंकल्याच्या नंतर आपण सर्व काही सांगूया, असं आनंदीने चक्क आता युगंधरकडून वचन घेतलेले असते. पण युगंधरला ही गोष्ट मान्य नसते. युगंधर आनंदीला म्हणतो, मी अख्ख्या गावासमोर तुझ्यासमोर लग्न केलं आहे, मी तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकलं आहे, मी माझ्या मुलांना पूर्णपणे ओळखतो. त्यांना आज सांगितले काय आणि उद्या सांगितले काय काही एक फरक पडणार नाही. ते आज पण तुझ्यावरती ओरडणार, तुला उलटं बोलणार, तुझ्याशी रागराग करणार.
तुला नको नको ते शब्द बोलणार, ज्याप्रमाणे मला बोलतात ते सुद्धा तुला ऐकावे लागेल. त्यापेक्षा उद्या कळायच्या आधी आज तू त्यांना सांगून टाक, तू माझ्यासोबत लग्न केलं आहेस, आपल्या दोघांचं लग्न झालं आहे. तर आनंदी युगंधरला म्हणते, नाही मालक साहेब, माझ्यासाठी एक गोष्ट, मी आत्तापर्यंत तुम्हाला कधीच काही मागितले नाही, पण माझ्यासाठी एक गोष्ट तुम्ही लपून ठेवा. मी तुमची बायको झाली आहे, तुम्ही माझ्यासोबत लग्न केलं आहे, हे मुलांना आत्ताच कळू देऊ नका. तर युगंधर आनंदीकडे कुतूहलाने पाहत असतो. युगंधर विचार करतो, खरंच या पोरीने आत्तापर्यंत माझ्याकडे काहीच मागले नाही. शिल्पाताई हिच्यावरती खूप वेळा अत्याचार करते, पण तरीसुद्धा गप काही सहन करत असते. या मुलींचे मी सुद्धा ऐकले पाहिजे. तर युगंधर आनंदीला म्हणतो, ठीक आहे, तू म्हणत आहेस ना, तर मी तुझ्यासोबत साथ देण्यासाठी तयार आहे आणि हे तू म्हणशील तेव्हा आपण मुलांना सांगूया. तर आनंदी खूप खुश होते आणि खाली निघून येते. तर खाली येताच पृथ्वी आनंदीला म्हणतो, आनंदी, हे खरंच थालीपीठ तू बनवलेस का? तुला माहीत आहे का, माझी आईसुद्धा अशाच प्रकारे थालीपीठ बनवायची. तुझ्या हाताचे थालीपीठ खाऊन मला आईची आठवण झाली. जणू तुझ्यामध्येच माझी आई आहे असे मला वाटले. खरंच तू खूप सुगरण आहेस. पृथ्वीला आणि मितालीला ते थालीपीठ आवडलेले पाहून आनंदी खूप खुश होते. आनंदी आतल्या आत विचार करते, एक डाव तर मी जिंकले. पहिल्याच दिवशी मी मुलांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. हळूहळू मी त्यांचे सर्वच मन जिंकले आणि खऱ्या अर्थाने मी त्यांची आई होऊन दाखवेल आणि समिधाची जागा या घरामध्ये मी नक्कीच घेईल. तर आनंदी दोन्ही मुलांबद्दल खूप छान विचार करत असते. आनंदीचं दोन्ही मुलं गोड कौतुक करत आहेत ते पाहून युगंधर खाली येतो आणि आनंदीचं भरभरून मुलं कौतुक करत आहेत ते पाहून युगंधरला आश्चर्याचा धक्का बसतो. युगंधर विचार करतो, जन्मल्यापासून यांचे मन मी कधीच जिंकले नाही, या पोरीनं मात्र एका दिवसात या मुलांचे मन जिंकले. खरंच आनंदी खूप ग्रेट आहेस, तुझं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. तर युगंधर आनंदीने मुलांचे मनं जिंकल्याबद्दल आणि मुलं चक्क आनंदीचं भरभरून कौतुक करत आहेत ते पाहून युगंधर मात्र खूप खुश होतो. युगंधर विचार करतो, या आनंदीमुळे खरंच समिताची उणीव मात्र काही भासत नाही. आज समिताची जागा आनंदी घेत आहे आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. तर युगंधर खाली आलेला पाहून मुद्दाम पृथ्वी अजूनच आनंदीचं कौतुक करत असतो. पृथ्वी आनंदीला म्हणतो, आनंदी, तुला माहीत आहे का, जन्मल्यापासून आत्तापर्यंत आमच्या बापांनी सुद्धा आमचं कधी कौतुक केले नाही किंवा आमच्यासाठी कोणतीही गोष्ट अशी केली नाही की आम्हाला हेवा वाटेल किंवा, पण तू आज नवीन आलेली व्यक्ती आमच्यासाठी एवढं काही करत आहे, हे खरंच आमच्यासाठी खूप कौतुकास्पद आहे. आणि आज तुझ्यामुळे आम्हाला आमच्या आईच्या हाताची टेस्ट करायला भेटले, हे खरंच आम्ही आमचे भाग्य मानतो. तर एक प्रकारे पृथ्वी युगंधरला टोमणे मारण्याचं काम करत असतो आणि सोबतच आनंदीचं कौतुक देखील करतो. तर आनंदी खूप खुश होते, पण आनंदीला हे माहीत नसते की युगंधर तिथे आलेला आहे आणि पृथ्वी मुद्दाम आनंदीला म्हणत आहे, पण खरं तर तो आनंदीचं कौतुकच करत असतो. तर मिताली आणि पृथ्वी आनंदीचं कौतुक करत आहे ते पाहून शिल्पाचा मात्र खूप जळफाट झालेला असतो. शिल्पा विचार करते, ही काल आलेली पोरगी मुलांचे मन जिंकत आहे आणि हळूहळू या घरातील व्हॅल्यू माझी कमी होत आहे. आतापर्यंत मुलांसाठी मी एवढं काही केले, मी चोरून यांना पैसे दिले. युगंधरचा त्या गोष्टीसाठी विरोध असताना सुद्धा माझं कौतुक या पोरांना कधीच नाही. खरं समिधाची मुलं खूप स्वार्थी आहेत. युगंधर म्हणतो तोच अगदी बरोबर आहे आणि ही आनंदी काल आलेली पोरगी यांना जवळ वाटत आहे. खरंच मुलं खूप स्वार्थी आहेत असं म्हणून शिल्पाचा चक्क आता जळफाट झालेला असतो आणि पोरं आनंदीचं भरभरून कौतुक करतात हे तिला बघवत नसते. मैताली आनंदीला म्हणते, आनंदी, तुला अजून काय काय येते, आम्हाला बनवून खाऊ घालशील का? तर मैताली आनंदीला म्हणते, माझी आई अळूवडी खूप छान बनवत होती, मला तू बनवशील का? तर आनंदी खूप खुश होते. आनंदी मैतालीला म्हणते, हो का नाही, मी नक्की तुझ्यासाठी तो नवीन पदार्थ बनवून खाऊ घालेल तुला. तर पृथ्वी आणि मिताली आनंदीजवळ येतात आणि प्रेमाने आनंदीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि अतिशय जवळ येऊन आनंदीमध्ये समिधाला पाहत असतात. एक दिवसामध्येच आनंदीने समिधाची जागा घेतलेली असते आणि खऱ्या अर्थाने आनंदीमध्येच ते समिधाला पाहत असतात. आता आनंदी कशा प्रकारे हळूहळू समिधाची घरामध्ये जागा घेणार, मिताली, पृथ्वी आणि प्रांजल आनंदीला आई म्हणून स्वीकार करणार का, हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.